साहेब बरे आले बा तुम्ही. आमच्या गावात केसच चालले बाबा, डोक्याचे केसच चालले ना लोकांचे. साहेब हे माय केसाईचे गुचकीच निघून आले. डोक्याला हात लावला की टकला होतो का काय माहित. माई बायको म्हणून टकला बरं. डॉक्टर साहेबच तर टोकले. डॉक्टर साहेबाच्या डोक्यावर केस नाही. डॉक्टर साहेबाची बायको काय म्हणते डॉक्टर साहेबाली? हो, मी तुमची समस्या निवारण करायला येईल आयटीसा. हा पाहतो ना मी काय आहे तर. दाखवा बरं मला तू पेशंट. पेशंट काय व्हायचा बाबा, आम्हीच पेशंट आहो ना. आमचे बुचके चालले केसाईचे. आणि एक पोरग का म्हणजे टकलं झालो या मुंशीला भाऊचा घरी यायला तो पाहुणा. अरे बाबा मा घरचं पोरग टकलं झालं ना ते. रातोरात केस गायब झाली त्याची. सकाळी उठलं पाहतो तो बाबा टकल्या तो. आम्हालाच बसला शाजत तुम्ही वस्ताला घेतला भाजरून टाकलं ढमूक झालं. असं कसं काय झालं साहेब? टकले कोण होऊन राहिले आमच्या गावात? बरं तुम्ही काही काळजी करू नका ना. आता आलो आम्ही गावामध्ये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. होऊन जाईल तुमची समस्या. आपण समस्या निवारण करायला चालू ना तिचा. हे पहिले जाऊ द्या ते समस्या गिमस्या, पण हा रोग कोणता आहे? हा या रोगाचं नाव काय आहे बा? केसच काऊन चालले आमच्या गावातलेच काऊन चालले बा? कोणता व्हायरस आला? कोरोना सारखा व्हायरस आहे का कोणता हा? की नुसतं केसच निघून राहिला? काय म्हणजे काय झालं काय हे तर सांगा तुम्ही आम्हाला. या रोगाबद्दल तर काय अचूक मला सांगता येणार नाही, कारण की हे आता अशी घटना पहिल्यांदाच घडली. तर कसं आपल्याला पहिले पाणी चेक करावं लागेल, मग त्याची स्किन चेक करावं लागेल, मग त्याची बाल जो म्हणजे केस चेक करावं लागतील, आणि मग त्याच्यानंतर बिमारी कोणती आहे काय आहे काऊन होऊन राहिलं बा माहीत पडील. काय बा साहेब तुम्ही चक्कर आणलं बा? काय चेक करता? तसं तुम्हाला समजत नाही का काही? समजत नाही काही. त्या कोरोनाचे लोक तुम्ही असेच मारले, बिमारीचं निदानच नाही. निदान डॉक्टर काय झाले हो तुम्ही? बाबा अलत्या भलत्या गोळ्या दिल्या जातात का? अलत्या भलत्या सुया दिल्या जातात का? अलत्या भलत्या इंजेक्शन दिल्या जातात का? काही ना काही त्याच्यात लागीन की नाही की बा अशानं असं झालं तशानं तसं झालं ढमुक टमुक झालं. पर भाई ते पंचांग असते का काही? पहिले जांच करा लागेल नंतर त्या गोष्टी होतील. आणि तुम्ही म्हणता आताच करा नब्बीज करा, इलाज माझ्यानं होत नाही. मेला कोणी तर मी काय घरून भरून देऊ? मी न द्या एखादी गोळी त्याला काही. तुम्ही तर माझ्या घरात दंड घेऊन येसान. पब्लिक बी डेंजर असते. पहिलेच तर आम्हाला सुरू देत नाही, खाऊ की ठेवू करतात. जरासं काय झालं आमच्या याने की पहिलेच सरकारी कर्मचारी माणसं आम्ही. सरकारी डॉक्टरवर तर लवकर हात उचलले जाते बाबा. नाही बाबा ते धंदे मी करत नाही. पहिले जांच करीन, ते पुले पाठवून लॅबमध्ये जाईन, लॅबमधून येईन, मग मी गोळ्या औषधी काय इंजेक्शन द्यायचं बिमारीचं मग पाहिजे. काय आम्ही लोक तसे नाही ना बाबा. खरंच ना केस गुचके झाले ना. पण जेवणात केस निघून राहिले. आता काय सांगा तुम्हाला, रासने खाटून राहिला. द्या काहीतरी याच्यावर एखादं तेल मेल द्या. ते सांगूच नका मला तुम्ही काय आहे तर. पहिले जांच होईन मग पाहू पुढे. चला बसा एखाद्या घरी चला, तिथे मी तुमचे केस घेतो, तुमचे स्किन घेतो, आणि त्याच्यानंतर मग जास्तली मी पाठवतो. आपली भाऊ हातभर फाटते पोबलिकली. आपण करायला जा काय होते काय? होत्याची नव्हती जी त्याची मित्र काही घोर झाला तर तुम्ही माबो कंडीवर बससा. दंड घेऊन माया ढुंग न शकसान तुम्ही. फालतू कसं मी अगोपणा करत नाही. सभेच्याच पात्र राहिले का? सभेच्या घेऊन राहिला साहेब. आम्ही काले मारा बाबा, तुम्ही तर आमचे देव आहे ना बाबा. तुमच्यापासून तर आम्ही वाचतो. तुम्ही चाला बरं, चला तडसा बसू आपण एखाद्या घरी. चाला ते मी जांच करतो, ते घेतो बाबा सॅम्पल आणि पुढे पाठवतो. हो बाबा चला चला डॉक्टर साहेब चला, घ्या सॅम्पल घ्या. आपण बघू शकता गावामध्ये डॉक्टरांची टीम आलेली आहे. गावांमध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे, कारण गावांमध्ये सगळे टकले निर्माण होत आहे. माणसांचे केस गळत आहेत. याला कारण काय आहे हे डॉक्टरांच्या कडून जाणून घेऊया आपण. माझ्या आली गरबा झेंडू मधून काहीच नाही झालं ना बावरे. आम्ही अजून काय आम्हाला माहित नाही, ठाऊक नाही बाबा. आली हे उरा या बाबा न्यूज वालेच तास बाबा. काय कुदी काय न्यूज वाले म्हटलं की माझे हातभर फाटते. आता येईल काय उत्तर द्या, अजून काही आपल्याला माहित ठाऊक नाही. डॉक्टर साहेब आणि मॅडम गावामध्ये आलेला आहे, तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आता की का बरं हे टकला रोग आलेला आहे, का बरं केस गळत आहे माणसांचे, का बरं एवढी संख्या वाढत आहे शेगाव तालुक्यामध्ये. सध्या आम्ही काही बोलू इच्छित नाही. आम्ही काही कारणापर्यंत पोहोचलेलो नाही आहे. तो थोड्या वेळाने तुम्ही या. आम्ही कसं जात आहे जांच करण्यासाठी. ज्यांचे केस गेलेले आहे त्यांना बघायला जातो आहे. चला लवकर सरपंच सुटून पोया लवकर. आपण बघू शकता डॉक्टरांनी कशी आपल्या समोर पळवापळवी केलेली आहे. आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सुद्धा डॉक्टर देऊ शकत नाही. तर कारण काय असेल तर आपल्याला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर बघूया आपण नंतर. चला तर मग जाऊया आपण डॉक्टरांच्या मागे.
नमस्कार मित्रांनो, आपण आलेला आहोत शेगाव तालुक्यामध्ये टकल्या रोगाचा थैमान. आता आपणच गावाच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की हा टकल्या रोग काय आहे, कसा आहे, काहून आलेला असेल. या गावातल्या लोकांना आपण विचारणार आहोत. चला मग बघूया गावातील प्रतिक्रिया. या टकल्या रोगाबद्दल आपण काय सांगू शकता? मला तर काही समजून नाही राहिलं बा. टकल्या रोग आहे की काय आहे की आमच्या गावात कोणी करणी कलोट केली की निंबू वाळून टाकलं, आम्हाला काही समजून नाही राहिलं. म्हणजे अचानक टकले पडले ना. हा पानं टाकल्या, हा गंठ्या याले केस होते, आता टकल्या झाला. आपण ज्यांचं टक्कल पडलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आता. सर, हे कसं काय झालं असेल, हे काही तुम्ही सांगू शकता? मी काय सांगणार आहे बा. रात्री पाहिलं डोक्यावर हात फिरवला तर डोक्याला केस होते आणि बस झोपेतून उठलो नाही. सकाळी तर केस गायब. मा बायकोने सांगितलं म्हणजे काय तुम्हाला एक केस नाही, टक्कल पडलं तुमचं. मला काही समजून नाही राहिलं बा काय आहे काय नाही. ह्याचं अचानक झालं नाही हे. आता लाज वाटून राहिली, आतून राहिली मी. टक्कल पडलं, टकल्या करून राहिलो का सारे. आपण बघू शकता मित्रांनो, गावामध्ये अचानक टक्कल पडलेला आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहे. तर लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काहीच माहित नाही हे कसं काय झालं. रात्री केस होते, दिवसा केस नव्हते डोक्याला. अचानक टक्कल पडलेला आहे. तर आपण अजून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांच्या. काय प्रतिक्रिया जाणून घेता बा. साऱ्या जगाला दाखवता का हा तमाशा आमचा? आम्ही टकले झालो ना. हे टकले दाखवता का बाबा? चांगले असलं तर दाखवत नाही आम्हाला तुम्ही. हे टकले दाखवू नका हो बा साहेब, दाखवू नका ना. मला लाज वाटून राहिली, लाज वाटून राहिली. सोयरे झाले पाहिजे तर काय म्हणतील की जवळ टकला, आपला मामा टकला, आपला मावसा टकला. झाले टकल्या करतील ना. बघा गावातील लोकांच्या प्रतिक्रिया काय म्हणतात. भाऊ, की आम्हाला कसं लाज वाटते आहे, तर याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी झालं पाहिजे. केस म्हणजे डोक्याची शान आहे. शानच गेली तर माणसाला लाज वाटणारच आहे. चला मग आपण अजून बघून घेऊया अजून गावातील लोकांच्या प्रतिक्रिया. काय प्रतिक्रिया जाणून घेतो बा तू? न्यूजवाले नुसतं बोंबाटा असते, काम शून्य. अरे काय भाऊ हो. आता आपण अजून गावातील काही लोकांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा, तुमचं काय म्हणताय, काय प्रतिक्रिया याच्यावरती की गावामध्ये असे टक्कल पडत आहेत, हे काय असेल काय नसेल, काही तुम्ही सांगू शकता का? काय प्रतिक्रिया काय द्यावा तुम्हाला, काय सांगा आम्ही, आम्हाला काहीच माहित नाही याबद्दल. आता आम्ही काही सांगू शकत नाही. तर कसं हे टक्कल पडतात एवढं सांगू शकतो बा, दुसरं तर काही सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटते बा, हे काय झालं असेल, काऊन झालं असेल, काय याचं कारण काय असेल, हे काही सांगू शकता का तुम्ही? मी काहीच सांगू शकत नाही बा, मला काहीच माहित नाही यातलं. तर काय सांगू मी तुम्हाला, सांगा बा. आता हे काय फक्त टक्कल दिसलं मला, एवढंच आहे. डोळ्यानं दिसलं तेच सांगू शकतो, दुसरं तर काही सांगू शकत नाही. आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे, पण ते मी म्हणतात की आम्हाला काहीच माहिती नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही. अचानक टक्कल पडलेला आहे. तर आताच मला या गावामध्ये सध्या स्थितीत 2 टक्कल पडलेले व्यक्ती सापडलेले आहेत. तर आपण दुसऱ्या टक्कल पडलेल्या व्यक्तींसोबत बातचीत करणार आहोत. तुमचं सुद्धा भाऊ रातोरात टक्कल पडलेला आहे का, आणि तुम्हाला आता कसं वाटतंय आहे? बाबा काय बोलू नका तुम्ही. माझ्या टक्कल फक्कल पडेल नाही, मी जन्मताच असा. हे बारके केस आहेत मले. मनसान टकल्या साऱ्या न्यूज चॅनल मध्ये टकल्या फोटो व्हिडिओ घेऊन राहिले तुम्ही. आमची हे नका करू, इज्जतची हे सारे धज्जे नका उडू. यांना ज्यानं पोरगी देणार आहे कोणी, मला ते देणार नाही. टकल्या सांगतो. जे टकले पडेल त्याच्या प्रतिक्रिया घ्या तुम्ही. मी टकल्या नाही या. मला केसा दिसून नाही राहिले तुम्हाला डोक्याला. जन्मताचा ते मनसान नाही तर नसे मला कोणी पोरगी देणार नाही बरं. यांची प्रतिक्रिया पूर्ण दुःख आपल्याला सांगून जाते आहे की टक्कल पडल्यामुळे आम्हाला कोणी मुलगी देणार नाही, लग्नाचे प्रश्न उद्भवतील. खूप मोठी समस्या यामधून झालेली आहे. त्या टक्कल पडलेल्या आहे. या टक्कल रोगावरती लवकरात लवकर तर काहीतरी ऍक्शन घेतल्या गेली पाहिजे, याचं समाधान केल्या गेलं पाहिजे असं मी. चला आता आपण गावामध्ये सुद्धा जाऊयात. गावामध्ये पण बघूयात की किती लोकांचे टक्कल पडलेले आहेत, काय झालेलं आहे, काय वास्तव आहे गावामध्ये. चला आपण जाऊयात गावामध्ये. तर
आपण गावकऱ्यांकडूनच त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की गावामध्ये टकल्या रोग कसा काय आलेला आहे, गावामध्ये टकले किती झालेले आहेत, लोकसंख्या किती आहे टकल्यांची, तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर मी तुम्हाला सांगतो कसं झालं. तर रात्री आम्ही जेवायला बसलो तर माझ्या जवळ केस होते डोक्याले. सकाळी माझा जवळ उठला तर केस गायब डोक्याचे, टकलंच पडलं, डायरेक्ट टकलं. कशामुळे टक्कल पडलं असेल त्यांचं एका रात्रीतून? काही कारण काही तुम्ही सांगू शकता कशामुळे झालं हे एका रात्रीत? मी कसं सांगू काय झालं असेल काय नाही. आता मी काही सांगू शकत नाही बा याच्यामध्ये. एका रात्रीत तर काही मी आजलोक जिंदगीत जन्मात कधी पाहिलं नाही टक्कल पडलं म्हणून. धीरे धीरे केस जातात, पुढचे जातात, मागचे जातात, पण हे असं अचानक काही टक्कल पडलं मी काही पाहिलं नाही बा. अद्भुत चमत्कारच आहे काहीतरी. चमत्कारच म्हटलं जाईल याला की काही रोग म्हटलं जाईल की महाभयंकर बिमारी असेल असं काही वाटते तुम्हाला? ते काय सांगू शकतो बा मॅडम. मी काही डॉक्टर नाही, कोणता वैज्ञानिक नाही ना कोणता काही. मी साधारण माणूस वावरात जातो घरी येतो. मला काय माहित हा, काहीच माहित नाही बा. आता मरी मायले बोकड्या कबूल केला, नवस केला बाबा माझा वायले केस येतील तर बोकड्या घातून मी मरी मायले. बरं, तर आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे, पण ज्यांचा टक्कल पडलेला आहे त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. टकल्याची प्रतिक्रिया जाणून घेतात की नाही. त्याचं टकलं बोललं त्याची दुसऱ्याची जीव राहिली बाई. मॅडम, तुमच्या पतीचा टक्कल कशामुळे पडलेला आहे काही तुम्हाला आयडिया असेल का? एका रात्रीतून कसं टक्कल पडलं? मॅडम काय सांगू बाबा तुम्हाला, एका रात्रीतून टक्कल कसं पडलं काय सांगू. आता मी ना रात्री याची मालिश दिली ना बाबा केसाची करून, मस्त केस होते बा, मस्त केस होते ना. आणि बस झोपेतून उठलोच आम्ही तर बापा याचं टक्कलच ना बापा बंद होती भोवती केसाची लटच पडेल निरा. मॅडम तुम्हाला काय वाटते असं की तेलामुळे तर झालं नसेल तुमच्या पतीचा टक्कल? नाही ना मॅडम, तेलामुळे कसं होईल बापा. मी रोज माझ्या नवऱ्याची मालिश करतो ना बापा रात्री केसाची, रोज करतो ना. मग कालच कसं काय असं झालं शी? एका रात्रीतूनच टक्कल कसं पडलं? मग अगोदरच पडलं असतं की नाही? मलाच तर समजून नाही राहिलं मॅडम हे कसंच काय झालं. बरं मॅडम ठीक आहे, तेलामुळे नसेल झालं कदाचित हे, तर आपण टक्कल पडलेल्या व्यक्तीकडूनच जाणून घेणार आहोत की कशामुळे झालं असेल हे. सर तुम्हाला काही आयडिया तुमचं टक्कल कशामुळे पडलं? एका रात्रीतूनच कसं काय टक्कल झालं? काही तुम्हाला असं कशामुळे जाणवते की आपण काय लावलं असेल काय नाही, कशामुळे गेले आपले केस असं काही? नाही ना बा मॅडम, मला काहीच माहित नाही. मी काही सांगू शकत नाही ना. रातोरात टकलं पडलं ना, आता काय सांगणार मी. आणि मी काही लावलंही नाही. ते रोज तेल लावतो आणि ते तर लावतच बाप खोबरेल ते. दुसरं तर तेल कोणतं काही लावतही नाही, कोणती क्रीम नाही, कोणता क्रीम नाही, काही नाही, काहीच नाही. हे अचानक कसं काय झालं काही सांगू शकत नाही मॅडम. आता आम्ही काहीच सांगू शकत नाही गावातले लोक, कारण की याच्यावर काहीतरी उपाय म्हणजे काहीतरी इलाज निघाला तर ठीक नाही. बंद टकले गावामध्ये, बायाही टकले आणि माणसंही टकले, सारे टकले गावात. आपण बघू शकता की आपण या गावामध्ये आलो, या गावांच्या टक्कल पडणाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. पण त्यांचं दुःखद भरी कहाणी आहे की कशी म्हणजे त्यांना टक्कल पडलं, त्याच्यापासून कसे नैराश्यात गेलेले आहे ते. टक्कल पडल्यामुळे त्यांना तणाव आलेला आहे. तर लवकरात लवकर डॉक्टरांनी सुद्धा याची दक्षता घ्यावी, कारण याच्यावर इलाज करावा, कारण गावामध्ये टकले खूप झालेले आहेत. मॅडम तोंड टाकायला जागा नाही राहिली बाबा, तोंड टाकायला जागा नाही राहिली. लाज वाटून राहिली घराच्या बाहेर निघाले. सारे लोक माणसं बाया सारे टकल्या करून राहिले. असे केस होते माये मिथून सारखे. आता मी गंजा झालो ते म्हणजे पुरा मी चामुंडा वाचत झालो ना, पुरा टकला. खरंच ना मॅडम, माझं वही कसा बेसुऱ्या दिसून राहिला. असं वाटतं की मग पुरीची पावती घेऊन टाका, टकल्यासोबत काय राहू द्या. टकल्या करतील तर सारे लोक. वाढलेलं का साधुली दुःख झालं बा, बेकार आहे रे बा. आपलं टकलं नाही पडलेलं का बरं झालं, नाही जाऊन बसलं का आपल्याला टकल्या गेलं असतं लोक. तुमचं दुःख मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न तर करतच आहे, पण कसं आता तुमचं दुःख तुम्हालाच माहित की कसं टक्कल पडल्यामुळे किती आपल्याला तणाव येतो. खरंच हे तुमच्याकडून जाणून घेतलं मी. मॅडम आम्हाला काही दाखवू नका बा, जा आठवून फालतू. सारे लोक मजाक उडवतील ना. आमच्या साऱ्या म्हणजे असे शॉर्ट आणि गीट आणि काही कुठेही टाकतात ना, इंस्टाग्रामले फेसबुकले कुठेही टाकतील ना. व्हायरल होऊन आम्ही फालतू आमच्या इज्जतचा कचरा होईल बाबा. दाखवू नका बाबा, आम्हाला दाखवू नका, टीव्हीवर दाखवू नका. बघा गावातील लोकांची दुःखद भरी कहाणी. टक्कल पडल्यामुळे किती नैराश्यात गेलेले आहेत ते. टक्कल पडल्यामुळे ते म्हणतात की आम्हाला टीव्हीवर दाखवू नका, आमचे टक्कल पडलेले आहे म्हणून आम्हाला सर्वजण टकल्या करतील, आमचे संबंध कुठं होणार नाही, कोणी काही तर कोणी काही असं म्हणत आहे. त्यांच्या जीवनावर टक्कल पडल्यामुळे किती मोठा परिणाम झालेला आहे हे आपण त्यांच्याच माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. चला तर आपण गावातील अजून लोकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर चला आपण पोहोचलेलो आहोत टक्कल पडलेल्या गावामध्ये आणि तिथं डॉक्टरांची सुद्धा टीम आलेली आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेबांच्या. डॉक्टरांना विचारणार आहोत आपण की टक्कल का पडते आहेत, काय याची समस्या आहे, काय झालेलं आहे. चला मग आपण डॉक्टरांसोबत बोलूया.
तर मग हे चॅनलवाले जटी हजर आहेतच बा. तर टक्कल पडण्याचा कुठला व्हायरस आहे आणि अचानक टक्कल का पडत आहेत? सध्या स्थितीत मी काहीच तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की आमची पूर्ण टीम काम करते आहे त्याच्यावरती. कुठला व्हायरस आहे, काय आहे, कसं काय झालं, हे सर्व आम्ही तुम्हाला काही तासांमध्ये काही वेळेमध्ये सांगू शकणार आहे. सध्या स्थितीत मी काही तुम्हाला सांगू शकत नाही. सर, तुम्हाला आतापर्यंत किती टक्कल पडलेले व्यक्ती आढळून आलेले आहेत आणि कुठकुठले गाव आहेत की कुठकुठल्या गावांमध्ये ही समस्या आतापर्यंत झालेली आहे? जवळपास टक्कल पडण्याचा आकडा जर आपण सांगायला गेलो तर 51 ते 52 लोकांचे टकले पडलेले आहेत, की जे टकले हे रातोरात पडलेले आहेत, असा आकडा आमच्याकडे आलेला आहे. आणि गावांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तुम्हाला, जर तुम्हाला सांगायचं झाले तर शेगाव तालुक्यामधील 6 गावे आहेत आणि टक्कल झालेले लोक आढळलेले आहेत. तर त्याच्याच बाबतीत आमची जांच चालू आहे. पूर्ण डॉक्टरांची टीम लागलेली आहे. मित्रांनो, आपण बघू शकता की महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामधील तालुका शेगाव, प्रसिद्ध तालुका, की तिथं गजानन महाराजांचं वास्तव आहे, त्या तालुक्यातील ही गोष्ट आहे. तर आपण आता जाणून घेणार आहोत की शेगाव तालुक्यातील कुठकुठले गावे आहेत, कुठकुठल्या गावामध्ये टक्कल पडण्याची ही समस्या, बिमारी आलेली आहे. तर डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर हे समस्या शेगाव तालुक्यामधील कुठकुठल्या गावांमध्ये आलेली आहे हे आम्हाला तुम्ही सविस्तररित्या सांगावं. ही जी घटना आढळून आलेली आहे हे मुख्यतः शेगाव तालुक्यामध्ये आढळून आलेली आहे. मग आकडा जर गावांचा सांगायचं झालं तर प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत बोणगाव, कालवड, कठोरा आणि भोनगाव, आणि दुसरं एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे जवळा बुद्रुक अंतर्गत हिंगणा, वैजनाथ आणि घुई येथील ह्या घटना आपल्याला आढळून आलेल्या आहेत. डॉक्टर साहेब, मला एक विचारायचं होतं की ही समस्या हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बिमारी पसरू शकते का बाबा? गावागावांमध्ये टकले पडू शकतात का? या संदर्भामध्ये तुम्हाला विचारायचं आहे. बाबतीमध्ये मी तुम्हाला सध्या काही सांगू शकत नाही, कारण काय की याच्यावरती जांच चालू आहे. जांच नंतर तुम्हाला मी पूर्णतः प्रेस कॉन्फरन्स घेईल, त्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, चला मग येतो, आमचं काम चालू आहे. ठीक आहे, चला. साहेबांनी आपल्याला अर्धीवट प्रतिक्रिया देऊन पडता पाय काढलेला आहे. तर आपण आता गावातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की ज्यांचे टक्कल पडलेले आहेत, अशा लोकांना आपण भेटणार आहोत. सर, तुम्ही सांगू शकता का हे टक्कल बिमारी काय आहे आणि किती लोक तुमच्या गावामध्ये सध्या टक्कल पडलेले आहेत? काय सांगणार बाबा, डॉक्टरच तर काढता पाय घेऊन राहिला. डॉक्टर काही सांगू नाही शकून राहिला टक्कल बिमारी बद्दल. तर मी काय सांगू सांगा. आता मस्त घरात 2 टकले पडले ना, माझ्या दोन्ही भाषे टकले झाली. आता काय करा साहेब, काय करा? आणि किती आहेत गावात हे तर मी आकडा काही सांगू शकत नाही, कारण की गावात काही फिरलो नाही आम्ही अजून. त्या लोकांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर लोक जर काही या बिमारीबद्दल सांगू शकत नाही तर आम्ही काय सांगावं, आम्हाला काय कळताय बुवा, आम्ही तर अडाणी लोक आहोत, शेतात काम करतो आणि 2 टाईमचं अन्न खातो, एवढंच आमचं काम आहे, आम्हाला काय समजते त्यातलं, हे असं गावातील लोकांचं असं म्हणणं आहे. तर आपण ज्यांचं टक्कल पडलेलं आहे त्यांच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत. काय बाबा, तुम्ही न्यूजवाले मा भाषेची काय प्रतिक्रिया जाणून घेता बाबा? राहू द्या बाबा साहेब, काही जाणून घेऊ नका बा, आम्हाला काही टीव्हीवर दाखवू नका ना. मामा, तुझी भाषे प्रसिद्ध होती ना, व्हायरल होती ना, टीव्हीवर दाखवू दे ना बाबा. एखादी पोरगी असली झटकन भेटून जाईन ना, तुम्हाला लग्न होऊन जाईन ना. भाषा जरा विचार करू ना बाबा. हो शिवलाल बाबा, जे भेटायचे ते भेटणार नाही. हे टकले पाहून टीव्हीवर व्हायरल झाले तर काय खरं आहे का ते? जनता सुद्धा या टकल्या रोगामुळे चिंतेत आहे. तरी आपण या गावामध्ये किती टकले आहेत आणि किती लोकांचे टकले पडलेले आहेत या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला, आपण आता गावाचा एक राऊंड मारणार आहोत. गावामध्ये कोणाकोणाचे टक्कल पडलेलं आहे, सर्व ज्यांचं टक्कल पडलेलं आहे त्या सर्वांना आपण एका ठिकाणी गोळा करणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. हो बाबा, सारेच्या जाणून घेसान तर मा भाषेला दाखवतो बा मी टीव्हीवर, नाहीतर मग कसं एकटा दुखता काही दाखवत नाही बा. हो, ठीक आहे. आपण सर्वांच्या समस्या जाणून घेऊ. आपलं न्यूज चॅनलच त्याच्यासाठी आहे. चला. रातोरात टक्कल पडलेले सर्व गावातील व्यक्ती इथं आपण बोलवलेले आहे. तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की आता त्यांचं टक्कल पडलेलं आहे ते कसं पडलेलं आहे, यांना काय वाटतं आहे, त्या संदर्भामध्ये सर्वांना आपण सविस्तर विचारणार आहोत. प्रतिक्रिया जाणून घेतो बाबा, लग्न नाही होणार नाही यायचं टीव्हीवर दाखवशील तर बाबा. पहिलेच तर मोठी समस्या, कोणी पहिलेच तर पुरी देऊन नाही राहिलं बाबा.
रणके मारते वाटते बा माय भाषी. चला आता आपण यांच्या टक्कल पडलेल्या व्यक्तींच्या समस्या जाणून घेणार आहोत. बुवा साहेब काय जाणून घेता सांगा बुवा तुम्ही आता. आमचं पडलं टक्कल. कसं आता तुम्ही आम्हाला टीव्हीवर घडी घडी दाखवून राहिले, कसं आम्हाला व्हायरल करसान तर कसं घोर होईल ना बा. आमच्या एक तर लग्न व्हायचे राहिले, बायका कोणी देणार नाही ना. एक तर आता आम्ही कसं तोंड लपून काही एखादी वीक लावू आणि आमचं पुढचं जुगाड जमू, तर कसं तुम्ही घोर करून टाकसान ना आम्हाला टीव्हीवर दाखवसान. की प्रतिक्रिया आपण जाणून घेत असताना यांना लग्नाची समस्या जाणवत आहे की टक्कल पडल्यामुळे आम्हाला मुलगी कोणी देणार नाही आणि आमचं लग्न होणार नाही, अशी यांच्यामध्ये धास्ती बसलेली आहे. चला आपण अजून पुढच्या व्यक्तीची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. बापा बरे समोरच्याला विचार बापा काय आहे तो, माझा म्हणजे सोडून. तर या गावामध्ये छोट्या चिमुकल्याचं सुद्धा टक्कल पडलेला आहे, तर त्याची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. बाळा, तुले टक्कल पडल्यामुळे गावात काही त्रास होतो आहे का? बाबा काय सांगू तुम्हाला, मला सारे पोरं टकल्या वरून राहिले. कुठे गेलं तर टकल्या आला असं म्हणतात. बसायला जागा नाही देत, शाळेत गेले तसंच, कुठे गेले तसंच, दुकानात गेले तसंच, खेळू नाही देत पोरं, टकल्या खेळू नका म्हणतात असं म्हणतात. काय झालं काय माहित बा, काऊन टकले झालं, मग एकट्याच काऊन झालं गावा म्हणजे लाईन लेकराई. मला केस पाहिजे, मग डोक्याला काहीतरी करा, मला केस पाहिजे, मस्त भांग पडे फुगा पडे ना माया, आणि आता केस नाही डोक्याला झाले, टकले वरून राहिले मला. लहान मुलांची बी दयनीय अवस्था किलबिल करत आहे. लहान मूल सुद्धा की आपल्या डोक्याला केस नाही आहेत, केसांमुळे आपल्याला गावातील मुलं वाईट साईड बोलत आहेत, आपल्याला खेळू देत नाही, टकल्या करतात, खिजवतात, अशी त्याच्यामध्ये चीड निर्माण झालेली आहे. तर या टकल्या रोगाबद्दल आपण अजून काही गावातील टक्कल पडलेल्या व्यक्तींचे प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. टक्कल पडल्यामुळे तुम्हाला काय समस्या जाणवत आहे सध्या स्थितीत? साहेब समस्या काय सांगा तुम्हाला, टक्कल पडलं तर गर्लफ्रेंड सोडून गेली. तिने डायरेक्ट सकाळी डीपी पाहिला, तिने म्हटली की आपला ब्रेकअप. डायरेक्ट मुडलं ना माय, कुसातूनच मुडलं, टकल्या सोबत राहत नाही म्हणे मध्ये. सांगा बा, करण गेलं ना. एवढी मेहनत केली त्यासाठी, एक तर पहिलं पोरगी भेटत नाही, भेटली तर हे असं टकलं पडलं माय, इचकलं झालं डांगर माय. बघा की यांचं टक्कल पडलं म्हणून यांची गर्लफ्रेंड सुद्धा यांना सोडून गेलेली आहे. तर यांना खूप प्रमाणामध्ये दुःख झालेलं आहे की बा आपलं टक्कल पडलं म्हणून आपली प्रेमिका सुद्धा आपल्याला सोडून गेलेली आहे. साहेब दुःख होणार नाही तर काय तर बाबा, पटवायला किती मेहनत घेतली, मागं पुढे फिरलो ना, 3 महिने लागले आणि 3 मिनिटात तिने मला सोडून दिलं, टक्कल पडलं माय. आता टकल्या पोराला कोण हुमते, कोणती पोरगी लाईन मारत नाही, देतही नाही. अरे माझा जीवन उद्ध्वस्त झाला आता. आता यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे, यांना खूपच दुःख झालेलं आहे. तर आपण काही अजून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. साहेब तुम्हाला काय सांगू राजा, असा हिरो सारखा दिसो मी, असा भांग चमके मा, असा फुगा पळे, 4 खेप कंगव्याने विचारू मी. आता काय विचारू मी, बरं गेली मी विसरून नाही गेली, आता पुन्हा खोच्यात झालो असतो मी, टाळ्या वाजायच्याच कामात राहिलो असतो. सारेने मला नाव बोट ठेवले असते पण विसरून वाचलो. खूपच दयनीय अवस्था आहे. टक्कल पडल्यामुळे पूर्ण शोभाच या व्यक्तीची निघून गेलेली आहे, बेसूर दिसत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. चला अजून आपण काही गावातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपण आता सर्व व्यक्तींच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. उद्या पुन्हा आपण बघणार आहोत. तसेच तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. आपल्या शेगाव तालुक्यातील गोष्ट की ज्या तालुक्यामध्ये गजानन महाराजांचा वास आहे, त्या तालुक्यामध्ये 6 गावांमध्ये टक्कल बिमारीचं थैमान घातलेलं आहे. उद्या आपण पुन्हा जाणून घेणार आहोत डॉक्टरांच्या माध्यमातून की टक्कल का पडलेलं आहे, या 6 गावांवरती काय संकट पडलेलं आहे आणि या 6 गावामध्ये का हा रोग आलेला आहे आणि या गावातील लोकांना ह्या समस्येला का सामोरे जावं लागत आहे, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. ते उद्या. चला मग मित्रांनो, बाय बाय.